पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। परभणी शहरातल्या रस्त्यांच्या प्रश्नांवर महापालिकेच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं आज गंगाखेड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवला। आज सकाळी 11 वाजता गंगाखेड रोड इथं शिवसेनेच्या वतीनं शांतिनिकेतन कॉलनी, म्हाडा कॉलनी, बाबर कॉलनी, कृषीनगर, मुनीम कॉलनी, पंचवटी नगर, परसावत नगर या भागाला जोडणारा मुख्य रस्ता, आरोग्य क्लिनिक ते कॅनलपर्यंत कार्यरंभ दिलेल्या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करावं, या व अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। उपजिल्हा प्रमुख माणिक पोंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येनं शिवसैनिक व नागरिक सहभागी झाल्याचं दिसून आलं। या आंदोलनात शेख शब्बीर, शेख बादल, प्रल्हाद शिंदे, रामा कुलथे, अशोक कराळे, देविदास शेळके, संजय खंदारे, अशोक गिराम, मोहन टाक, दिलीप बोरसुरीकर, रफिक सहारा, सचिन वाघमारे, शिवा राऊत आदींसह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले। आंदोलन गंगाखेड रोड परिसरात असणाऱ्या शांतिनिकेतन कॉलनी, बाबर कॉलनी, मुनीम कॉलनी, कृषीनगर, पंचवटी नगर, म्हाडा कॉलनी या नागरिकांच्या नागरी समस्येवर आधारित होता। मला या ठिकाणी या महानगरपालिका प्रशासनाला या आंदोलनातून आवर्जून सांगायचे, या महानगरपालिका प्रशासनाने एप्रिल 2023 मध्ये या 5ही कॉलनीला प्रमुख रस्ता जोडणार आहे, आरोग्य क्लिनिक ते कॅनलपर्यंत। हा मुख्य रस्ता त्यांनी एप्रिलमध्ये त्यांना वर्क ऑर्डर दिलेली आहे। आज सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। पाथरी तालुक्यातल्या योगेश्वरी शुगर्स या खाजगी तत्वावरील साखर कारखान्याच्या 22वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम कारखान्याचे प्रमोटर लक्ष्मीकांत घोडे, सुदाम सपाटे, इंदर कदम, गंगाधर गायकवाड यांच्या हस्ते श्री यज्ञेश्वर रंगनाथ महाराज सेलुकर, अतुल महाराज खांडवीकर, अभिजित गुरु जोशी सोनपेटकर यांच्या पौरोहित्यात संपन्न झाला। तर 22व्या गळीत हंगामाचा प्रारंभ हरिभक्तपरायण अच्युत महाराज शिंदे कांसुरकर यांच्या हस्ते गव्हाण पूजन करून मोळी टाकण्याचा कार्यक्रम सकाळी 9 वाजता संपन्न झाला। अगदी साधेपणानं संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार RT देशमुख, MT देशमुख, JT देशमुख, संचालक डॉक्टर अभिजित देशमुख, सचिन देशमुख, कार्यकारी संचालक ॲडव्होकेट रोहित देशमुख, बबन सोळंके, विनोद देशमुख, प्रकाश चांदगुडे, विष्णू चव्हाण, लक्ष्मण दुगाने, सुनील चव्हाण, व्यंकटी गीते, ॲडव्होकेट श्रीपाद खोत, महादेव सोनवणे, परमेश्वर तिडके, किरण घुमरे, पिंटू घुमरे, सिद्धेश्वर गिरी, नारायण राठोड, अलीभाई, मंकाजी शिंदे, दत्तराव धर्मे, ज्ञानोबा हरगुडे, मोहन देशमुख, कल्याण देशमुख, मनोज साखरे, नवनाथ चौधरी, वसंत कांबळ, राजकुमार सिंह तौर, मुकेश रोडगे आदींची उपस्थिती होती। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। सेवानिवृत्त शिक्षकांना दिवाळीपूर्वी पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि 7व्या वेतन आयोगाचे हप्ते देण्यात यावेत अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षक संघटनांनी केली आहे। आज महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटना जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे। सन 2022-23 या वर्षातील राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांना पेन्शन, ग्रॅच्युइटी, 7वा वेतन आयोगाचे हप्ते मिळालेले नाहीत। 7 ते 8 हजार जिल्हा परिषद शिक्षकांवर यामुळे अन्याय झाला आहे। यासाठी किमान 2000 कोटींची गरज आहे। दिवाळी आनंदाची होण्यासाठी जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षकांना दिवाळीपूर्वी पेन्शन, ग्रॅच्युइटी व 7वा वेतन आयोगाचे हप्ते देण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनावर MK कादरी, GV कुलकर्णी, PG सिसोदे, भारत डहाळे, परशुराम पवार, शिवाजी बर्वे, नितीन बांडे, सय्यद मुसा काजी, प्रसाद मोरे, सय्यद मुनसब, शेख वहिदा बेगम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही। परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ॲक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, TV युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर
कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी. संपर्क 9637792671. मराठा कुणबी मराठा जातीचं जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे व समितीचे सदस्य हे 19 ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्राशी संबंधित 1967 पूर्वीचे कुणबी असल्याचे पुरावे गुरुवारी समितीकडे उपलब्ध करून देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. परभणी शहरातल्या विद्यानगर इथं ओंकारा नवरात्र दुर्गा महोत्सवाची घटस्थापना करून दांडिया व गरबाला सुरुवात झाली आहे. विद्यानगर येथील गणपती मंदिराजवळील मागील 26 वर्षापासून ओंकारा नवरात्र मित्रमंडळाच्या वतीनं श्री जगदंबा नवरात्र महोत्सवाचं आयोजन उत्साहात करण्यात येतं. 15 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या नवरात्र महोत्सवात विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. येणाऱ्या युवक व युवतींसाठी रास दांडिया व गरबाचं विशेष आयोजन करण्यात आलंय. याचबरोबर दररोज महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येत असून विजेत्या स्पर्धकांना मंडळाच्या वतीनं रोख रकमेसह विशेष पारितोषिक देण्यात येत आहे. 22 तारखेला होम मिनिस्टर या विशेष कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं असल्याची माहिती मित्रमंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांतर्गत येणाऱ्या विविध शिष्यवृत्तीला पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे यांच्याकडून करण्यात आलं आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजनांचे सन 23-24 या शैक्षणिक वर्षातील अर्ज ऑनलाईन पद्धतीनं राज्य शासनाच्या महाडीबीटी संकेतस्थळावर भरण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरून त्या अर्जाची प्रिंट काढून ती आपल्या महाविद्यालयाकडे जमा करावी असं आवाहन करण्यात आलंय. ठिकाण अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. पत्ता आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल 9921691008. ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी भगवान श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले पदुदेवा जोशीगुरू व अनंत जोशीगुरू यांची आज मुंबईच्या आझाद मैदान इथं परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी भेट घेत उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसंच आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी सरकारकडे सर्व प्रकारे पाठपुरावा करू असं आश्वासन देखील राहुल पाटील यांनी दिले. यावेळी त्यांच्यासमवेत अनिल डहाळे यांची उपस्थिती होती. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश नाही असा निर्धार मानवत तालुक्यातल्या सावळी इथल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात आला आहे. गावबंदी संदर्भात गावाच्या प्रवेशद्वारावर पाठीवर पोस्टर लावण्यात आला असून याबाबत मानवतच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी मयूर काळे, शंकर काळे, संजय काळे, हनुमान काळे, ज्ञानोबा काळे, संजय काळे, सोनू काळे, आकाश काळे, कृष्णा काळे, भरत काळे आदींची उपस्थिती होती. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. मुंबईतल्या सह्याद्री विश्रामगृह इथं आज राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग नवी दिल्लीचे अध्यक्ष हंसराज आहिर यांच्या अध्यक्षतेखाली शिवा संघटनेच्या ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी संपन्न झाली. या सुनावणीमध्ये वीरशैव लिंगायत या समाजातील लिंगायतवाणी जातीसह एकूण 15 उपजातीचा केंद्रीय ओबीसी लिस्टमध्ये समावेश करण्यासाठी प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी आयोगापुढे मांडणी केली. या सुनावणीत केंद्रीय ओबीसी आयोगाचे प्रधान सचिव राजीव रंजन, भूषण भुवन, केंद्रीय आयोगाचे राजेश कुमार, प्रधान सचिव सुमंत भांगे, वीरेंद्र सिंह, दिनेश डिंगाळे, उपसचिव झालटे, ॲडव्होकेट BL सगर किल्लारीकर, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम, ज्योतिराम चव्हाण, श्रीमती A.U. पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ही बाजू मांडत असताना मनोहर धोंडे यांच्यासह उमाकांत आप्पा शेट्टे, डॉक्टर YB सोनटक्के, धन्यकुमार शिवणकर, रुपेश होनराव, सुनील वाडकर आदींची उपस्थिती होती. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन. माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. पालम तालुक्यातल्या पेंडू सेरू नदीचं खोलीकरण व रुद्धीकरणाचं काम मंजूर करण्यात यावं या मागणीसाठी पालम तालुका भाजपाच्या वतीनं राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना निवेदन देण्यात आले.
नांदेड मार्गावरून गंगाखेड तालुक्यातल्या गोदावरी तांडा येथील कार्यक्रमाला जात असताना पेठ शिवणी इथं मंत्री राठोड यांचा ताफा थांबवून हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे देखील होते. यावेळी रुपेश शिंगारे, भगवान करंजे, निवास मेहत्रे, बालाजी बर्डे, हनुमंत भंडाळे आदींची उपस्थिती होती. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. परभणी शहरातल्या कचरा संकलनाचं कंत्राट असलेल्या कंत्राटदाराचं जून महिन्यापासूनचं देयक थकलंय. त्यामुळं घंटागाडी चालकांचं वेतन देखील झालं नाही. त्याचमुळं 17 ऑक्टोबर रोजी या घंटागाड्या शहरातल्या बंद झाल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळात शहरातल्या कचरा संकलनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सणासुदीच्या काळामध्ये या घंटागाड्या बंद झाल्यानं नागरिकांनी तीव्र शब्दामध्ये महापालिकेबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं 4 नोव्हेंबर रोजी पूर्णा येथील सुमल मंगल कार्यालयात तर 5 नोव्हेंबरला गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयात नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व युवा उद्योजक सुनील गुट्टे यांच्या पुढाकारानं हा नोकरी महामहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखत घेऊन सक्षम हातांना काम देणार आहेत. त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील बेरोजगार व गरजू युवक युवती, महिला व पुरुष यांनी गंगाखेड किंवा पूर्णा यापैकी जिथं सोयीचं होईल तिथं जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. परभणी जिल्ह्यात 10 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आलं असून या 10 केंद्रांचं 19 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे. परभणी तालुक्यातल्या पोखर्णी व टाकळी कुंभकर्ण, गंगाखेड तालुक्यातल्या राणी सावरगाव, जिंतूर तालुक्यातील बोरी, मानवतमधील ताडबोरगाव, पाथरीतील लिंबा, पालम तालुक्यातील पेठ शिवणी, पूर्णेतील ताडकळस व सेलू तालुक्यातील वालूर आणि सोनपेठमधील खडका इथं ही केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, प्रगतिशील शेतकरी, व्यापारी तसंच महिला, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. परभणी शहरातील धार रोड परिसरामध्ये एका मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एक 8 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नांदेड इथं दाखल करण्यात आलं आहे. अरबाज पठाण युनुस पठाण असं या बालकाचं नाव आहे. धार रोड परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांनी या लहान बालकावर केलेला हल्ला एवढा भयावह होता की त्याच्या शरीराचे ठिकठिकाणी लचके तोडल्याचं दिसून आलं. त्यामुळे पालिका प्रशासनानं या मोकाट कुत्र्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. पालिकेकडून लावण्यात आलेल्या कंत्राटदार या मोकाट कुत्र्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील या भागातील नागरिक करत आहेत. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वेगवेगळ्या 2 अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. एक अपघात परभणी पाथरी रस्त्यावर हसनापूर पाटीजवळ झाला तर दुसरा अपघात जिंतूर औंढा टी पॉइंटवर घडला आहे. हसनापूर पाटीजवळ अनोळखी वाहनानं दुचाकीला धडक दिली. यात सचिन तायनाथ हा जखमी झाला आहे. उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. तर जिंतूर औंढा टी पॉइंट जवळ ऑटोमध्ये बसून काही जण ऊस तोडी घेऊन जाण्याकरिता परभणीला येत असताना ऑटो पलटी होऊन लखन वाकळे याचा मृत्यू झाला व बाकी अन्य व्यक्ती जखमी झाले आहेत. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या महिला सबलीकरण कक्ष आणि ॲटलास बायोसायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमानं 17 ऑक्टोबर रोजी महिलांच्या पीसीओडी समस्येवर आयोजित कार्यशाळेत विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात स्त्रीरोग चिकित्सक डॉक्टर जागृती मसलेकर यांनी उपस्थित युवतींना मार्गदर्शन केलं. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव हे होते. तर मंचावर उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास केशेट्टी, संजय गबलानी, अभिजित बेलोकर, समन्वयक मंजिरी भाटे आदींची उपस्थिती होती. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. परभणी जिल्हा न्यायालयानं सेलू येथील आरोपी मुकुंद भुलंगे याला अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 6 महिने सश्रम कारावास व 5,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 16 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं हा निकाल जाहीर केला आहे. 26 एप्रिल 2019 रोजी अल्पवयीन पीडितेनं तक्रार दिली की ती आरोपी मुकुंद भुलंगे याच्या दुकानावर सामान घेण्यासाठी गेले असता वाईट उद्देशानं अश्लील व्हिडिओ तिला दाखवले. यावरून आरोपी मुकुंद रामेश्वर भुलंग यांच्या विरुद्ध सेलू पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक संतोष माळगे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. जिल्हा न्यायाधीश श्रीमती S.S. नायर यांनी पुराव्याचं अवलोकन करून 16 ऑक्टोबर रोजी आरोपी मुकुंद भुलंगे याला भारतीय दंडविधान कलम 354 मध्ये दोषी ठरवून कलम 12 पोक्सो अन्वये 6 महिने कारावास व 5,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी.
IIMS हॉस्पिटलच्या नर्सिंग ऑफिसरपदी पूजा फावडे हिची निवड झाल्याबद्दल तिचा नुकताच सत्कार करण्यात आला आहे. यावेळी झरीचे सरपंच दीपक देशमुख, उपसरपंच महेश मठपती, सुनील देशमुख, गजानन हेंडगे, परमानंद करंजकर, कुणाल अग्रवाल, पवन भुजबळ, योगेश शिरडकर, अमोल फावडे आदींची उपस्थिती होती. सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.